दोनच सांगते कमला दोनच बरोबर विघ्नेश्वर शारदा वाक्षे कृष्ण कौस्तुभमितो हेतो हरन् शृण्वता स्वस्येवाण गुणानवर्णपरि शांत से शांते नित्यो सोमूर्ते वक्व लक्ष्मी घटी समीप परा पेडण्याचा दसरोत्सव हा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा आहे। अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून हा दसरोत्सव खऱ्या अर्थाने सुरू होतो आणि देवी भगवतीच्या प्रांगणात दर रात्री मानकरी तसेच देवस्थान कमिटीतर्फे पालखी उत्सव साजरा केला जातो। हा पालखी उत्सव 9 दिवस साजरा केल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन जे आहे ते देशप्रभूंच्या राजवाड्याच्या समोर असलेलं आपट्याचं झाड आहे, तिथं सर्व लोक सोनं लुटतात आणि सोनं लुटल्यानंतर दशमीच्या दिवशी रवळनाथाच्या देवळामध्ये तरंग जी आहेत ती नेसवली जातात आणि ही तरंग त्यानंतर वाजत गाजत आपण बघतो आहोत की ही तरंग वाजत गाजत भगवतीच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये आल्यानंतर देवी भगवतीची भेट घेऊन ही तरंग कोटकरांच्या मांगराकडे प्रस्थान केलं जातं आणि हे प्रस्थान झाल्यानंतर एकादशीच्या दिवशी रात्री ही तरंग जी आहेत ती तिथून सुटून त्यानंतर परत आदिस्थानच्या मांगराकडे येतात आणि तिथं आल्यानंतर तिथं 3 दिवस विश्रांती घेऊन पुनवेच्या रात्री ही तरंग जी आहेत ती बाहेर पडतात आणि त्यानंतर भूत काढण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर ही तरंग जी आहे त्याच्यातलं देव भूतनाथ जो आहे तो आपलं मंदिर व्हावं म्हणून रागाने वरच्या दिशेने डोंगराच्या दिशेने धावत जातो आणि सगळे पेडण्याचे समस्त लोक
देवा साहेबा तुझं परत मंदिर आम्ही बांधून देतो, परंतु आता फिर अशी प्रार्थना करतात आणि त्यानंतर ही तरंग परत फिरलं जातं भूतनाथाचं आणि ही तरंग परत रवळनाथ देवाच्या याच्यामध्ये मंदिरामध्ये येऊन तिथं दसरोत्सव संपन्न होतो। परंतु यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पेडण्यातील सगळ्या लोकांनी स्वतःवर स्वयंशिस्तीचं बंधन घालून हा उत्सव त्याच उत्साहात परंतु अतिशय शिस्तबद्धरित्या साजरा करण्याचं ठरवलेलं आहे। देवस्थान कमिटीने जे आवाहन केलेले आहे त्या देवस्थान कमिटीच्या आवाहनाला अनुसरून आज आपण बघतो की सगळे लोक इथं शिस्तबद्ध रीतीनं उभं राहून हा दसरोत्सव साजरा करत आहेत। यावर्षी 31 तारीखला दसरोत्सवाची जी पौर्णिमेची रात्र जी आहे ती आलेली आहे आणि या संदर्भात सगळ्या आता जशी शिस्त पाळलेली आहे तशी शिस्त पाळून त्या दिवशी सगळे आम्ही पेडणेवासीय हा दसरोत्सव साजरा करणार आहोत। पौर्णिमेचा उत्सवाला इथं आम्ही या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आवाहन करत आहोत की सगळ्यांनी शिस्तीनं हा उत्सव जो आहे तो साजरा करावा। पेडण्याची जी आमचं प्रसिद्ध असो दसरोत्सव या वर्षा कोविड-19च्या महामारीमुळे अगदी आम्ही नियंत्रणात उत्सव तो साजरो करतो असं ठरवलं आहा। त्याप्रमाणे पौर्णिमे जी आमची जी प्रसिद्ध पौर्णिमा हा संबंध पश्चिम महाराष्ट्र गोवा कारवार कर्नाटक पण ह्या वर्षा सगळ्या भाविकांनी त्याची ह्या कोविडची नोंद घेवची। ह्या वर्षा आम्ही पौर्णिमा अगदी साधेपणात साजरी करूची ठरवली आहा। ह्या वर्षा तुळाभार नसतलो, तुळाभार आमचो जो प्रसिद्ध हा पण तो ह्या वर्षा तुळाभार नसतलो, कसलेच सांगीतिक प्रोग्राम नसतले, त्याच नंतर कौल नसतलो, भूता मिता हे जे काय ह्या विधी ते ह्या वर्षा कांयच नसतले। फक्त देवाचा तरंगांचा आणि सगळ्या देवांचं दर्शन देवदर्शन मुखदर्शन तर सुद्धा लांबसून घेऊंक मेळटलां आणि ओटी किंवा ओटी समर्पण ह्या कांयच ना। 1 नोव्हेंबर नंतर ओटी आणि समर्पण सगळं चालू रावतालें आसळाताना देवळाचा। लोकांनी भाविकांनी ह्या नंतर 1 नोव्हेंबर नंतर सगळ्यांनी आपापले हेचे प्रमाणे शिस्तबद्ध सोशल डिस्टन्स दवरून सामाजिक दुरी राखान देवदर्शन घेऊन ओटी मिटी 1 नोव्हेंबर नंतर घेवची। हांगा बेताळाचो दसरो म्हणटा एक फामाद दसरो। दसऱ्याचें खूब महत्व आसा, पूण हो कोविड बंद जाल्ले कारणान आमी सगळे कमिटी आनी सगळ्यांनी एक जावन हो तितल्या पुरतोच हें करपाक गेला। ना जाल्यार हांगा गर्दी कोणाच्यान हाटावपा जायनाशिल्ली, इतली मोठी गर्दी जाताली। आज तरी पूण लोकांनी बी सहकार्य केल्लें आहा हाका लागून आनी इतलो हो पावस येता तरी पूण हें चालू आहा देवस्थान सगळें। ही जी महामारी आयिल्ली आसा ह्या सबंद गांव जनता सबंद देश राज्य हो गांव सगळे गांवांत जें पळय हें कितें घडलां हें सगळें सांबाळून दवरून आनी हें मारपाचें आनी कांय ना। हे वर्सा आमी दसरो कोविडा हेका लागून आमी मातसो कमी प्रमाणांत हें केला। चड लोकांक आमी पेपरां दिल्लें, चड लोक गर्दी करप ना। फक्त आमी देवा कमिटी आनी जे कोण कार्यकर्ते आहा ते तांचे करून आमी सादे प्रमाणान केला। वर्सा वर्स गर्दी जाता ती आमी मातशी कमी केल्या, त्या प्रमाणे आमी वर्साची पुरवणी चालू दवरल्या। हो दसरो आमगेलो पळय वर्साचो मोठे धमाक्यान साजरो जातालो, पूण ह्या कोविडाचे लागून प्रादुर्भाव भरपूर जाला। ताचे खातीर आमी कमी प्रमाणांत सामको रद्द केल्ल्या भशेन शास्त्रान थोडे करतात।
त्या प्रमाणे लोक बी खूब कमी आसात. आमी सगळे प्रिकॉशन घेतल्यात. ह्या वर्सा तशी देवान आमकां बरें दिवची बुद्धी दिवची सगळ्यांक आनी सगळ्यांनी सेफ रावचें. सगळे समाजाचे जे अरिश्ट आयलां ते सगळें बरें निवारण जावचें अशें म्हणून मागता देवा कडेन. आमच्या हिंदू धर्मान भितर चवथ आसतली, दसरो आसतलो, तसो दिवाळी आसतलो हे म्हत्वाची सण आसा. तशेंच जो दसरो आमी साजरो करता तो काकोडे आयज साजरो केल्लो आसा आनी हो दसरो जो आसा तो इतले मोठ्यान साजरो करताले, इतले उत्सवान साजरो करताले. पूण कोविडाच्या महामारी खातीर हो ह्या वर्साचो दसरो आतां सादेपणान साजरो केला. कमिटी आसतली, तशेंच जे लोकल लोक आसतले तितलेच भितर हे आसा. गोंयभरचे लोक जे आसा ते काकोड्या ह्या दसऱ्याक स्पेशल येताले. हांगा बेताळ देवस्थान आसा, सातेरी आसा, तशेंच गोंयचे आसतलो, तशें महादेव टेंपल आसा, बाबा आसा. ह्या हितूंतल्या भितर एक दसऱ्याचें एक वेगळेपण हांगा आमकां पळोवपाक मेळटालें. पूण ह्या वर्सा महामारी खातीर दसऱ्याची खंय तरी उत्सुकता लोकां मदीं कमी जाल्ली आसा. पूण तरी आसतना जी विधी आसा, जी देवाली विधी आसा ती परिपूर्ण केल्ली आसा, सगळे तरेन पूर्ण केल्ली आसा. इन गोवा खातीर उदय त्या हेका सगळे जाण गांवचे लोक काणक्याचे सगळे खलपाडो देमेलवाडो सगळं बांद बसून सगळे लोक हांगासर येतात आणि सरस्वतीचे पूजन करतात. आम्ही 5 राती घातलेले आहात. 5य राती ते सगळे व्यवस्थितशीर हे करतात. त्याच हेच्या प्रमाणे आमकां जे कितें देणगी बिणगी दिवपाची ती सगळी ते दितात आणि व्यवस्थितशीरपणान हे कार्यक्रम चालू आसा. आयज कितलीशींच वर्सां जाली सरस्वती शाळा बांदीत बसून ही सरस्वती पूजन हे जाता आणि त्या हेका सगळे जाण मोठ्या संख्येन येतात आणि सगळे सहभाग घेत येतात. सो कार्यक्रम सरस्वती पूजनाचो 5 दिवसांनी जाल्लो आसा. जेन्ना आयज आमची विसर्जनाच्या सांगता समारोह आयज आमकां उपस्थित सगळ्यांनी विसर्जनाक सगळ्यांनी सहकार्य केल्ले आसा. तशेंच कार्यक्रम आमचे सुरळीत करपाक कोरोनाच्या हेतून सगळ्यांनी सहकार्य केल्ले आसा. तेन्ना आमी यंदा उत्सव सामान्य रुपान म्हणजे साद्या पद्दतीन केलो. म्हणजे जो कार्यक्रम करताले आमी 5 दिसांनी केलो. कार्यक्रमाचे हितून नाटकां, ऑर्केस्ट्रा जावं कितें स्पर्धा जाताल्यो त्यो ह्या वेळार करूंक ना कोरोनाच्या हेतून. तेन्ना आमकां प्रत्येक वाड्यान आमचे 3 वाड्याचे 3 राती आमचे करतात. सगळ्या वाड्यांनी आमकां सहकार्य केले. दसरा सणानिमित्त म्हापशात मारुतीरायांच्या लालकी सीमोल्लंघनाच्या कार्यक्रमाला फार महत्त्व आहे. महारुद्र देवस्थानातून मारुतीरायांची लालकी सीमा ओलांडून खोर्लीतील विठ्ठल सावंत यांच्या निवासस्थानी आली. जल्लोषात हनुमंताचे स्वागत भक्तगणांनी केले. पूजा अर्चा झाल्यावर सोने लुटण्याचा आनंददायी कार्यक्रम झाला व लुटलेले सोने एकमेकांना देऊन प्रेमाचे भावनांचे आदान प्रदान करण्यात आले. म्हापसा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महारुद्र संस्थानच्या हनुमान मंदिरात दसऱ्यानिमित्त पूर्वतयारी होते. श्रींची लालकी यावेळी सजवण्यात येते. संध्याकाळी 4 वाजता जयघोषात पालखी खोर्लीच्या दिशेने निघते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीनं लालखीच्या सीमोल्लंघनाची नगर फेरी रद्द केली. दरवर्षी फेरीच्या मार्गात भाविक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून ओटी भरतात. त्यानंतर शहरातील मंदिरांना भेटी देऊन रात्री उशिरा ही पालखी परत मंदिरात येते. यावेळी मात्र लालखी खोर्लीला जाऊन परत मंदिरात आली. सीमा ओलांडून श्रींच्या लालखीचे खोर्लीत स्वर्गीय विठ्ठल सावंत यांच्या निवासस्थानी आगमन झाले. तेव्हा सर्वांनी घंटानाद करत श्रींच्या लालखीचे स्वागत केलं. श्री मारुतीरायांची पूजा झाल्यावर आरती व प्रसाद झाला. त्यानंतर आपट्यांच्या पानांची व फांद्यांची सोने म्हणून लूट करण्यात आली. थोड्या विश्रांतीनंतर लालखी लगेच म्हापशाच्या दिशेने निघाली व मंदिरात प्रवेश केला. रात्री 9 पर्यंत मंदिरात भाविकांकडून लालखीला अर्पण करणाऱ्या फळांचा स्वीकार करण्यात आला. नंतर आरती व प्रसाद घेऊन दसऱ्याच्या कार्यक्रमाची सांगता झाली.